नमस्कार मित्रांनो, शास्त्रानुसार आपल्या हिंदू धर्मात प्राचीन काळापासून टिळा लावण्याची परंपरा चालत आली आहे। यानुसार हिंदू धर्मात टिळा लावल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही। त्याचप्रमाणे आपल्या धार्मिक ग्रंथात वेगवेगळ्या टिळाविषयी वर्णन केले आहे, ज्यात चंदनापासून सिंदुरापर्यंत टिळाचा उल्लेख आहे। याशिवाय आपल्या धार्मिक ग्रंथांमध्येही त्रिपुंड या टिळ्याचा उल्लेख करण्यात आला आहे। त्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे। अनेकदा आपण साधू संत आणि पुजारी यांनी त्रिपुंड हा तिलक लावल्याचे जवळजवळ सर्वांनी पाहिलेले आहेच, पण हिंदू धर्मात त्याचे किती जास्त महत्त्व आहे हे लोकांना फारसे माहीत नाही। धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकराच्या पूजेमध्ये त्याला चंदनाचे किंवा भस्माचे त्रिपुंड तिलक लावले जाते, पण ते लावणाऱ्या व्यक्तीला या गोष्टी माहीत असणेही तितकेच महत्त्वाचे आहे। मित्रांनो, त्रिपुंडातील 3 ओळींचा अर्थ काय आहे, ते लावण्याची योग्य पद्धत कोणती आणि ते लावल्याने कोणत्या प्रकारचे फायदे मिळतात, एवढेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तेव्हा कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, हिंदू धर्मग्रंथांमध्ये केलेल्या उल्लेखानुसार त्रिपुंडमध्ये 3 ओळी आहे। या 3 ओळींमध्ये हिंदू धर्मातील 27 देवतांचा वास असल्याचे मानले जाते। प्रत्येक ओळीत 9 देवतांचा वास असतो। असे म्हटले जाते की जो व्यक्ती कपाळावर त्रिपुंड लावतो त्याला भगवान शंकराची असीम कृपा प्राप्त होते। त्यामुळे अनेकदा साधू संत आणि पुरोहित आपल्या कपाळावर 3 रेषेचा तिलक लावतात। त्रिपुंडाच्या पहिल्या ओळीत महादेव, आकार, रजोगुण, पृथ्वी, धर्म, प्रातकालीन हवन, क्रियाशक्ती आणि ऋग्वेद वास करतात। त्रिपुंडाच्या दुसऱ्या रेषेमध्ये महेश्वर, ओंकार, आकाश, अंतरात्मा, इच्छाशक्ती, दक्षिणाग्नी, सत्वगुण, यजुर्वेद आणि मध्ययुगीन हवन राहतात। त्रिपुंडाच्या तिसऱ्या रेषेत देवता म्हणजे शिव, अग्नी, ज्ञानशक्ती, सामवेद, तमोगुण, तृतीया, हवन, स्वर्गलोक आणि परमात्मा राहतात। आता आम्ही तुम्हाला त्रिपुंड लावण्याचे काय फायदे आहेत ते सांगणार आहोत। धार्मिक मान्यतेनुसार कपाळावर त्रिपुंड लावल्याने व्यक्तीला एकाच वेळी 27 देवतांचा आशीर्वाद मिळतो। तर ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार ते लावल्याने व्यक्तीच्या मनात वाईट विचार निर्माण होत नाही, मानसिक शांती मिळते आणि वागण्यात सौम्यता येते। याशिवाय दररोज त्रिपुंड लावल्याने त्या व्यक्तीने नकळत केलेले पाप दूर होते। शिवपुराणात वर्णन आहे की जो भक्त शिवाचा प्रसाद म्हणून कपाळावर त्रिपुंड लावतो त्याच्यावर वाईट शक्तींचा फारसा परिणाम होत नाही। उलट शरीरात तसेच जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ लागतो आणि व्यक्ती धर्माकडे अधिक वाटचाल करू लागते। त्रिपुंड लावण्यापूर्वी आणि नंतर शुद्धतेची विशेष काळजी घेतली तरच त्याचा लाभ मिळतो, असे ज्योतिष तज्ज्ञांचे म्हणणे आहे। महादेवासह सर्व देवतांचे ध्यान करताना आणि ओम नमः शिवाय हा जप करताना त्रिपुंड लावावे। मित्रांनो, लक्षात घ्या की त्रिपुंड लावण्यासाठी फक्त चंदन किंवा भस्मचाच वापर करावा। यासाठी तुम्ही भोलेनाथावर अर्पण केलेल्या अस्थीचाही वापर करू शकता। यामुळे महादेव लवकरच प्रसन्न होतात असे मानले जाते। त्रिपुंड लावण्यासाठी नेहमी मधल्या 3 बोटांचा वापर करावा असे ज्योतिषशास्त्र सांगतात। या 3 बोटांनी भस्म किंवा चंदन घेऊन डाव्या डोळ्याकडून उजव्या डोळ्याकडे लावत जावे। या 3 आडव्या रेषा 2 डोळ्यांच्या मध्ये मर्यादित असाव्यात असे म्हटले जाते। याशिवाय ते लावताना चेहरा उत्तर दिशेकडे असावा, याकडेही विशेष लक्ष द्यावे। फार कमी लोकांना माहित आहे की कपाळाव्यतिरिक्त त्रिपुंड शरीराच्या इतर 32 भागांवरही परिधान केले जाऊ शकते। असे मानले जाते की प्रत्येक अवयवावर त्रिपुंड लावल्याने वेगवेगळे परिणाम होतात। हे दोन्ही कपाळावर, दोन्ही कान, दोन्ही डोळे, हृदय, दोन्ही मनगट, दोन्ही कोपर, दोन्ही गुडघे, दोन्ही बाजू आणि दोन्ही पायावर लावता येते।
या सर्वांव्यतिरिक्त ज्याच्या कुंडलीत चंद्रदोष आहे त्याने कपाळावर त्रिपुंड लावणे खूप फायदेशीर ठरते। इतकंच नाही तर ते लावल्याने स्मरणशक्ती आणि चांगले निर्णय घेण्याची क्षमता येते। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। आम्हाला आशा आहे की आपल्याला आमचे सादरीकरण आवडले असेल, तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा। तोपर्यंत जय जय श्रीराम, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।